नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि तत्पूर्वी विवेक कोल्हे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघात अनेक बोगस मतदारांची नोंदणी झालेली आहे आणि या सगळ्याच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विवेक कोल्हे स्वतः आहेत। आपण खरं तर अनेक गंभीर आरोप या सगळ्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला करताय, काय पुरावे आपल्याकडे आहे आणि नेमके हे बोगस मतदारांची नोंदणी करणारे कोण कोण आहेत आणि हे मतदार नेमके कोण आहेत? निश्चित स्वरूपाने 70,000 मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस आम्हाला धक्कादायकरित्या काही मतदार असे सापडले की जे कुठल्याही शिक्षण संस्थेत काम करत नसून ते कापड दुकानात काम करत आहे, शेती व्यवसाय करत आहे, मेडिकल दुकानात आहे किंवा इतरत्र NDCC सारख्या बँकेमध्ये काम करत आहे। आणि त्याहून धक्कादायक म्हणजे हे सगळे मतदार ज्या शिक्षक आमदारांना शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी शिक्षकांनी मागील 6 वर्षापूर्वी निवडून दिलं, त्याच शिक्षकांवर अन्याय करून त्यांच्या संस्थेतून हे मतदार नोंदवले गेलेले, विद्यमान आमदारांच्या संस्थेत हे सगळे मतदार नोंदवले गेले। कोणाचं जे तुम्ही नाव घेताय, ज्यांनी नोंदवले ते कोण? विद्यमान आमदार जे दराडे साहेब आहे त्यांच्या संस्थेमध्ये जे काय त्यांच्या संस्था आहे त्या संस्थेमध्ये हे सगळे नावं, काय नाव आहे संस्थेची नाव काय? त्यामध्ये या ठिकाणी जे काय SND कॉलेज आहे येवला, त्याचप्रमाणे मातोश्री कॉलेज आहे, हे सर्व कॉलेज, बाबुळगावचं कॉलेज आहे, त्याचप्रमाणे धानोऱ्याचं पॉलिटेक्निक कॉलेज आहे, बाबुळगावचं फार्मास्युटिकल कॉलेज आहे। या सगळ्या कॉलेजमध्ये ज्याच्यावर माझ्या माहितीनुसार ट्रस्टी म्हणून विद्यमान आमदार त्या ठिकाणी आहे। हे सगळे मतदार जे आपण शोधले आहे हे खरोखर शिक्षक आहे की आणखी काही काम करतात? नेमकं काय त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे? नाही, हे शिक्षक नसून हे दुसरं काहीतरी काम करता। आपल्याला आश्चर्य वाटेल की 3 वर्षाची अट कंपल्सरी आहे की तो शिक्षक असला पाहिजे। यामध्ये 19 वर्षाचा देखील शिक्षक आढळतो, म्हणजे 16व्या वर्षीच तो कदाचित शिक्षक म्हणून त्यांच्या संस्थेमध्ये रुजू झाला असला पाहिजे, कारण की ह्या सगळ्या बाब गंभीर आहे आणि लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे। या खरं तर या निवडणुकीमध्ये महायुतीकडनं आणि महाविकास आघाडीकडनं या 2 प्रमुख पक्षांकडनं उमेदवार दिलेले आहे। महायुतीकडनं दराडे उमेदवार आहेत, मात्र महाविकास आघाडीकडनं संदीप गुळवे नावाचे उमेदवार आहे। हे सगळे आरोप तुम्ही करताय, हे एकही आरोप कधी संदीप गुळवे यांनी केला नाही, नेमकं काय कारण? आणि संदीप गुळवेंना हे का दिसलं नाही याचं नेमकं काय कारण? म्हणजे हे सगळं तुम्ही शोधलंय की आणखी काही कारण असावं? सर्वप्रथम महायुतीकडून 1 नाही 2 उमेदवार दिले गेलेले आहे, त्यामुळे महायुती या ठिकाणी अस्तित्वात नसून तीच पद्धत महाविकास आघाडीची आहे। अनेक असंतोष त्या ठिकाणी आहे, किंबहुना दबक्या आवाजात अशी चर्चा आहे की एकही आरोप गेल्या महिन्याभरामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विद्यमान आमदारावर केलेला नसून त्याचं कारण की विद्यमान आमदारांचे सख्खे भाऊ हे नरेंद्र दराडे हे उभाटा सेनेमध्ये आजही आहे, त्यांचे चिरंजीव त्याच्या पक्षाचे पदाधिकारी आहे आणि हे त्या पक्षात असताना त्यांच्या भावाची उमेदवारी सुखकर व्हावी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी संदीप गुळवेंना काँग्रेसमधून घेऊन जाऊन ही उमेदवारी दिल्याचं माझं असं स्पष्ट मत आहे। आणि त्याचमुळं संदीप गुळवे किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार गेल्या 1 महिन्यापासून एकही आरोप विद्यमान आमदारांवर त्यांनी केलेला नाही। म्हणजे संदीप गुळवेच डमी उमेदवार आहे किंवा त्यांनाच अशा पद्धतीने उमेदवारी दिली असं आपला आरोप आहे? निश्चितपणाने संदीप गुळवे हे डमी उमेदवार ह्या प्रक्रियेमध्ये मला वाटतं आहे आणि शिक्षक मतदार हे सुज्ञ आहे, त्यांना कळतं आहे की गंगाधरी शक्तिमान आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही उमेदवार हे फक्त एकामेकाचं साठवलोटं आहे आणि आपला उमेदवार निवडून जावा, अपक्ष उमेदवार म्हणजेच माझे मत विभाजन व्हावं त्याकरता सोयीचा उमेदवार त्या ठिकाणी रिंगणात उभा केला आहे, अशी शक्यता नाकारता येणार नाही। खरं तर ज्या वेळेला आपण उमेदवारी करत होता त्यावेळेला तुमच्या काही कारखान्यांवर छापे मारण्यात आले सरकारी यंत्रणांकडनं, त्या सगळ्या मागे नेमकं काय कारण होतं? आपली उमेदवारी मागे घ्यावी हे कारण होतं की आणखी काही कारणं त्यामागे होती? निश्चितपणाने गेल्या 50-60 वर्षामध्ये आम्ही ह्या राजकीय पटलावर काम करतो, सामाजिक पटलावर विविध संस्थेवर काम करतो, पण अशा स्वरूपाची कारवाई प्रथमतः झाली। अलीकडच्या काळामध्ये आपल्याला ज्ञात असेल की हिरे कुटुंबांवरही अशा पद्धतीची कारवाई झाली। पुष्पताई हिरेंसारख्या ज्येष्ठ नेत्या वयाच्या 94व्या वर्षी त्यांना न्यायालयाची पायरी चढावी लागली, अतिशय दुर्दैवी आहे। त्याच्या अंती काय लागला हाताशी माहीत नाही, परंतु राजकीय सूडबुद्धीतून झाली का कशातून झाली याच्यावर मला भाष्य करता येणार नाही, पण अलीकडच्या कालखंडामध्ये अशा रेड होताना दिसत आहे
परंतु काहीच त्याच्यामध्ये न आढळल्यामुळं ते पारदर्शक कारभाराचं प्रमाण आम्हाला देऊन गेलेलं आहे, हे मात्र खरं. आपल्या संस्थांमध्ये गैरकारभार झाला आहे अशा प्रकारचा आरोप त्यांनी नाव न घेता केलेला आहे आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला असा आरोप जमीन लाटल्याचा आरोप तुमच्यावर करण्यात आला. निश्चितपणाने नाव न घेता ते आरोप आमदारांनी केलेले आहे. माझं तुमच्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे की हे आरोप तुम्ही नाव घेऊन करा. आपल्यावर आबरू नुकसानीचा दावा मी त्या ठिकाणी टाकल्याशिवाय राहणार नाही. हे त्याच्यात कुठलंही तथ्य नाही आहे, म्हणूनच मी म्हणतोय की त्याच्यात तथ्य नाही आहे. पण त्यांनी नाव न घेतल्यामुळं कायदेशीररित्या मला त्यांना नोटीस पाठवता येत नाही आहे. त्यांनी फक्त विरोधी उमेदवार असा उल्लेख केलेला आहे. विवेक कोल्हेनी ते लुटलेलं आहे असं त्यांनी म्हणावं. मी त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा त्या ठिकाणी टाकणार आहे. खरं तर शिष्यवृत्ती असेल किंवा इतर प्रकरणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घोटाळा जो आहे तो करण्यात आल्याचा आरोप आपल्याकडनं केला गेला. हे नेमकं काय प्रकरण आहे? शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांना नॅशनलाइज बँकेमध्ये वर्ग केली पाहिजे, परंतु एका खाजगी पतसंस्थेमध्ये ही शिष्यवृत्ती वर्ग केली गेली आणि त्या विद्यार्थ्यांना वारस म्हणून सुयसहाय्यक किंवा कुटुंबातील निगडीत लोकांचं नाव त्या ठिकाणी लावलं गेलं आणि वारसाला मयत झाल्यावरच ती रक्कम ट्रान्सफर होती. पण तसं न होता डायरेक्ट ती रक्कम वारसांना ट्रान्सफर झाली आणि त्याही पुढचं धक्कादायक म्हणजे ट्रान्सफर झालेली रक्कम ही विद्यमान आमदारांच्या कर्ज खाते त्या ठिकाणी वर्ग करण्यात आली. अशा गंभीर स्वरूपाचा आर्थिक गुन्हा याच्यामध्ये निदर्शनात येतो. आपल्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवरची चौकशी व्हावी ही देखील मागणी मी या निमित्ताने करतो. शेवटचा प्रश्न या सगळ्या याच्यातला की उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत ते नाशिकच्या दौऱ्यावर आहे, शिर्डीच्या दौऱ्यावर आहे आणि जळगाव अर्थात या शिक्षक मतदारसंघातले जे प्रमुख जिल्हे आहेत त्या ठिकाणी जाऊन बैठका घेत आहे. मुख्यमंत्र्यांना बैठका घेण्याची वेळ आली, नेमकं काय कारण आपल्याला वाटतं? आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांनी शैक्षणिक संस्थानांच्या पदाधिकाऱ्यांना त्या बैठकीला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी निमंत्रित केलं, याकडे कसं बघतात? निश्चितपणाने उमेदवार त्यांचा उभा आहे. प्रचार ते उमेदवारासाठी करण्यासाठी येत आहे. कुठलाही पक्ष आपापल्या उमेदवारासाठी प्रचाराला येतो. ज्या पद्धतीने शिक्षक संघटना किंवा शिक्षकच माझा पक्ष म्हणून माझ्या मागे भक्कमपणे उभे आहे, त्या पद्धतीने ते त्यांच्या उमेदवाराच्या प्रचाराला येत आहे. परंतु गेल्या जर 6 वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी व्यवस्थितरित्या काम केलं असतं तर अशा प्रकारची वेळ आली नसती, हे मात्र तितकंच खरं. आपण बघतोय हे होते आपल्यासोबत विवेक कोल्हे. अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप खरं तर विवेक कोल्हे यांनी केलेले आहे. या निवडणुकीमध्ये जो महाविकास आघाडीने उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार डमी असल्याचा आरोप केलेला आहे. तर त्यांच्यावरती करण्यात आलेला जमीन लाटण्याचा जो प्रकार होता त्यावरती नाव घेऊन आरोप केला तर त्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू अशा प्रकारचा इशारा देखील विवेक कोल्हे यांनी दिलेला आहे. खरं तर निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना अशा पद्धतीनं बोगस मतदारांचा विषय असेल किंवा इतर विषय असेल, या सगळ्या विषयांना हात घातल्यानंतर आता नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.